चिकन निर्मिती करणाऱ्या कंपन्यांविरोधात सातारा जिल्ह्यातील पोल्ट्री फार्मर्स आक्रमक आंदोलनाचा दिला थेट इशारा। जिल्ह्यातील पोल्ट्री फार्मर्स एकवटले। चिकन उत्पादन करणाऱ्या कंपन्यांच्या सातारा जिल्ह्यातील कार्यालयाकडून संपूर्ण जिल्हाभरातील पोल्ट्री फार्मर्सवर फार मोठा अन्याय केला जात आहे। त्याच्या विरोधात सर्व पोल्ट्री फार्मर्स एकत्रित आले असून त्यांनी छावा पोल्ट्री फार्मर्स सामाजिक संस्था स्थापन केली आहे। या संस्थेने कोरेगाव तालुक्यातील वाडाचीवाडी येथील सह्याद्री मंगल कार्यालयात मेळावा घेऊन थेट आंदोलनाचा इशारा दिला आहे। याबाबत संघटित झालेल्या पोल्ट्री फार्मर्सने सोमवारी सकाळी 11 वाजता दिलेल्या माहितीनुसार योद्धा पोल्ट्री संघटना महाराष्ट्र राज्याध्यक्ष अनिल खामकर, कार्याध्यक्ष शरद गोडांबे, सचिव विलास साळवी, उपाध्यक्ष नंदकुमार चौधरी यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल पवार तसेच छावा पोल्ट्री सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रवी माने, उपाध्यक्ष सचिन पाटील, पराग भुजबळ, कार्याध्यक्ष आप्पासाहेब गायकवाड, सचिव तेजस पारगावकर, खजिनदार अधिकराव कंटे, संचालक संदेश गायकवाड, बापूसाहेब निंबाळकर, गणेश घोलप, जयदीप गायकवाड, केतन निगडे यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी यावेळी चिकन उत्पादक कंपन्यांकडून कशा प्रकारे अन्याय केला जात आहे याची सविस्तर माहिती जिल्हाभरातील पोल्ट्री फार्मर्सला दिली। पोल्ट्री फार्म हा व्यवसाय शेतीपूरक असून शेतकरी तो प्रामुख्याने करतात। शेतकऱ्यांवर चिकन उत्पादक कंपन्यांकडून होत असलेला अन्याय रोखण्यासाठी आता स्वाभिमानी शेतकरी संघटना देखील पुढे आली आहे। अनिल पवार यांनी यावेळी कोणत्याही परिस्थितीत संघटना पोल्ट्री फार्मरच्या पाठीशी ठाम असल्याचे सांगितले आहे। तर योद्धा पोल्ट्री संघटनेचे अध्यक्ष अनिल खामकर यांनी देखील चिकन उत्पादक कंपन्यांकडून होत असलेल्या अन्यायाबाबत सविस्तर माहिती दिली। या मेळाव्यात संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सदस्यांनी मनोगत व्यक्त करत आपल्यावर होत असलेल्या अन्यायाची माहिती देत वाचा फोडली आहे। आता आपण सर्वजण संघटित झालो असून कोणत्याही परिस्थितीत माघार घ्यायची नाही। कंपन्यांच्या सातारा जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची मनमानी सहन करायची नाही। यापुढे आपण संघटित होऊन तीव्र आंदोलन छेडू आणि कंपन्यांना जागा दाखवून देऊ असा इशारा छावा पोल्ट्री सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवी माने यांच्यातर्फे यावेळी देण्यात आला। प्रीमियम चिकन फीड लिमिटेड रायगड या कंपनीने सातारा जिल्ह्यातील पोल्ट्री धारकांना वेटीस धरून सुमारे 50 ते 60 दिवस पक्षी संगोपन करून सुद्धा शून्य रकमेचे धनादेश पोल्ट्री धारकांना दिले आहेत। प्रीमियम कंपनीचे मालक राष्ट्रपती पुरस्कार घेऊन देखील सातारा जिल्ह्यातील पोल्ट्री व्यावसायिकाला योग्य मोबदला देऊ शकत नाहीत का असा संतप्त सवाल करत हे कितपत योग्य आहे अशी विचारणा पोल्ट्री फार्मर्सनी केली। संघाचे अध्यक्ष आणि त्यांची सर्व बघा आता आम्ही नवीन आहे त्यामुळे त्यांची नावं आम्हाला तशी माहीत नाही आहेत म्हणजे कसं नाही म्हणून सर्वांचं तुमचं मी अभिनंदन करतो आणि खास आपल्याला आमंत्रित आणि आपल्याला प्रोत्साहनपर आपल्याला भाषण करण्यासाठी आणि सल्ले देण्यासाठी शेतकरी संघटनेचे अनिलजी पवार साहेब राज्य प्रवक्ते यांचे इथं स्वागत आहे। आपल्या सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष त्यांचे इथं स्वागत आहे। सोलापूर जिल्ह्याचे गाडगे साहेब कंपनी आपल्याला त्रास देतात आणि आपल्याला वेटीस धरून आपल्याकडून काम करून घेतात आणि आपल्या कामाचं त्या कामाचं आपल्याला मूल्यांकन खूपच कमी देतात आणि त्यांच्यावर आवाज उठवायला पाहिजे आणि त्याच्यावर आपण सर्वांनी एक होऊन आपण आपले आवाज बदलेले परत वरती घेऊन आपला न्याय आपण त्यांच्यापासून हरवून घेतला पाहिजे कारण त्यांनी आपला हरवून घेतलेला आहे। आता त्यांना आपल्याला हरवायचं आहे आणि आज बरं का आपल्याला जे कोणती समस्या भेडसावतात पहिली की आज पक्षी मला टाकले माझं लिफ्टिंग चालू झालं की लिफ्टिंगला आम्हाला 60 पैसे कंपनी देतात 60 पैसे देतात। आजपासून बरं का आमच्या छावा पोल्ट्री असोसिएशन संस्थेतर्फे आज सगळ्यांना आणि आमच्या संचालकांच्या वतीने मी सर्वांचे सांगू इच्छितो आजपासून आम्ही सर्व आपल्या जिल्ह्याच्या कंपन्या आहेत त्या कंपनीची निवेदन देऊन सांगणार आहे की कुठल्याही फार्मरला तुम्ही आम्हाला 60 पैसे 80 पैसे असा कुणालाही न देता प्रत्येकाला 1 रुपया पर पक्ष लिफ्टिंग रेट
दिलाच पाहिजे. आणि कुठल्याही फार्मरला त्याच्या आज एक त्यांचं मिटिंग चार्ज घ्यायचा नाही. त्याचा आमच्या सगळ्या संचालकाला आम्हाला सर्वांना फोन करा. तुम्हाला प्रत्येकाला ₹1 पर पक्षी लिफ्टिंगचं आपल्याला त्यांच्याकडून घ्यायची त्यांना आम्ही त्यांच्याकडून ते तसं वचवून घेतो आणि त्यांना ती देण्यास भाग पडतो. आता बरेच वेळा मी बरं का संघटना स्थापन करण्याचा प्रयत्न केला. आज त्या स्थापन करताना आज जे माझे सहकारी बरेचसे मला लाभलेले आहेत. तिथं जाधव साहेब बसलेत, यादव साहेब बसलेत, करपे तिकडे बसलेत आणि नितीन खताळ यांनी आम्ही 4 वेळा असा प्रयत्न केला ना बघा की आमची संघटना व्हावी अशी 7 वर्ष आम्ही प्रयत्न करतोय. पण आम्हाला तसं म्हणावं असं येत नव्हतं. तिथं पण आम्ही फार्मर आम्हाला अजून सुटले जातील आणि आमची संघटना स्थापन होऊन जाईल. पण या संघटनेसाठी 3 युवक पुढे आले. ते आमचे तेजस पारगावकर, अभिजित शिंदे आणि अक्षय साळवे या तिघांनी एक ग्रुप तयार केला आणि त्या ग्रुपच्या माध्यमातून जिल्हाभर संघटना असावी त्याचं त्यांनी सगळं असं आवाहन केलं. 2 मिटिंगा घेतल्या आणि मिटिंगेतून आमची जी संघटना उदयाला आली. आणि मी बरेच वेळा कंपनीला एकटाच काढायचो. बऱ्याचशाच कंपनीनं सांगितलं की रवी मानेंना जर अध्यक्ष झाले तर आपल्याला त्रास होणार आहे. कारण मी 2 कंपनीचे अध्यक्ष स्वतः फोडले वैयक्तिक एकट्याने. त्यांनी मला अध्यक्ष होऊ नये म्हणून किंवा मला पक्षी नाही दिले, माझ्या बाबा अनेक कंपनीचे चांगले त्यांना पक्षी देऊ नये. बऱ्याच माझे 8 महिने शेअर बंद राहिलं होतं. पण मी कुठल्याही कंपनीला घाबरलेलो नाही आणि आताही घाबरणार नाही. का घाबरणार नाही तर आज मला एवढे सगळे फार्मर मिळाले आहेत हे माझ्या पाठीशी उभे राहतील. आणि मी जे आता माझ्यावर अन्याय झाला आता तो माझ्या होणाऱ्या ह्या फार्मरवरचा अन्याय होत चाललाय. त्यांना मी होऊन देणार नाही. वाटल्यास मी त्यासाठी त्याग करायला सुद्धा तयार आहे. कुठल्याही फार्मरला कुठल्याही कंपनीला कुठलीही काय करू द्या. तुम्ही आमच्या संघटनेला आणि मला तुम्ही फोन करा. काही झालं तर तुम्हाला तिथून मी न्याय मिळवून देईन. वाटल्यास मी तुमच्या सर्वांसाठी आज बसायला सुद्धा तयार आहे. पण त्या अध्यक्षाला त्या मॅनेजरला मी सोडणार नाही. बरं का सोडणार नाही. मी का सोडणार नाही तर माझ्या फार्मरला तुम्ही त्रास देताय. माझ्या फार्मरला तुम्ही योग्य त्याच्या कामाचा मोबदला देत नाही. त्याला पक्षी देत नाही. तुमच्या मागे राहणार नाही. आमची संघटना झालेली आहे आणि आज संघटना आमची तुम्हाला सोडणार नाही. असं त्या कंपनीला सांगून आम्ही आपले सर्व आपल्या मागण्या मान्य करून घेऊ. आज आपण मान्यवर बोलवले आहेत. दोघांचे मान्यवर त्यांनी आपल्याला ₹22 देणं तुम्ही बंधनकारक आहे. आणि ज्यावेळेस सर्व कंपनींना जे आयुक्त आपले पशुसंवर्धन आयुक्त आणि त्यांना जे कंपनीला मान्यता देऊन त्यांना कंपनी टाकण्याची करतात तेव्हा त्यांच्याकडून काही लिहून घेतले जातात. आणि त्यावेळेस कंपनीनं स्वतः असं सांगितलं नसतं की ज्यावेळेस आम्ही ₹95 कॉस्ट लावतो आणि हा आमचा व्यवसाय आम्ही रोईंग फार्मिंग चालू करतो तेव्हा 25% पोल्ट्री धारक हा आमचा पार्टनर आहे. म्हणजे येणाऱ्या उत्पन्नांमधून 25% ह्या भाग हा पोल्ट्री सांभाळणाऱ्या पोल्ट्रीचं संगोपन करणाऱ्या फार्मरांचा आहे. आणि त्याच्या पोटी जेव्हा आम्ही ₹95 कॉस्ट ₹91 कॉस्ट देऊ तेव्हा त्यांना आम्ही ₹22 पर किलो आम्ही तुम्हाला देण्यास बंधनकारक आहे. असे महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनाने डेडलाईन दिलेले आहेत. पण कुठलीही कंपनी त्याचं पालन करत नाही. आता सध्या बघितलेली आपल्या तिथे कारखानदारी सातारा आपल्या महाराष्ट्रात आहे. तसंच केंद्राने त्याला असतं की एफआरपी प्रमाणे दर द्या. पण कुठलाही एफआरपी प्रमाणे दर देत नाही. आणि तो दर त्यांच्या मनानं दर देतात आणि शेतकरी करतात. तसं ह्या पोल्ट्री जे आपले ओनर आहेत आणि आपल्याला जे पक्षी टाकतात त्या कंपनी आपल्याला तसं काम करायला लावताना आपल्याला ते झालेलं आहे. आणि आज त्या सर्व कंपनीला सांगितलं होतं इथून पुढे ऐकून घेणार नाही, चालून घेणार. आज आमची
₹2 लिफ्टी चार्ज पाहिजे. पण आम्ही जी मागणी असली तरी आम्हाला देणार नाही हे आम्हाला माहित आहे. पण साहेब आपण जेव्हा त्यांना ₹25 मागणी करू आणि आंदोलन करू हे करू तेव्हा ते कुठं आपल्याला ₹12 ₹15 द्यायला भाग देण्यास तयार होतील. पण इतक्या लोक तयार होणार नाही. त्यासाठी आपल्याला वेळोवेळी आयुक्तालयावर मोर्चे काढावं लागतं, आंदोलन करावं लागते, उपोषण करावं लागते. वेळपर्यंत आपल्याला जरांगे पाटील सुद्धा होईल. कोल्हापूर आणि सातारा हे 2 जिल्हे एकत्र होत नव्हते. पण माने साहेब, सागावकर साहेब, शिंदे साहेब, सुतार साहेब यांनी आणखी बरीच कामं आहेत. त्यांनी प्रयत्न करून सातारा जिल्हा एकवटलेला आहे. त्या गोष्टीबद्दल पण पहिला या सगळ्या मंडळींचं मी खूप खूप आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो. त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. माननीय श्री अनिल खामकर साहेब, तसेच रायगड शेतकरी योद्धाचे अध्यक्ष, तसेच राज्यस्तरीय समन्वय समितीचे सदस्य आणि आमचे सगळ्यांचे प्रेरणादार खामकर साहेब, त्याचबरोबर आज आपल्याला बहुमूल्य मार्गदर्शन करण्यासाठी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते लाभलेले अनिल पवार साहेब, त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारचे उपाध्यक्ष चौधरी कोल्हापूर जिल्हा सचिव घाडगे साहेब. आवाज येतो ना व्यवस्थित? राष्ट्रदैवत शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीतून आम्ही या संघटनेची सुरुवात केली. रायगड शेतकरी योद्धा या नावाने आम्ही रायगडमध्ये संघटना सुरू केली. 1 वर्ष खूप प्रयत्न केले. मंत्रालयात, कमिशनर ऑफिस, मंत्रालयात अनेक ठिकाणी गेलो. शासनाकडे, प्रशासनाकडे खूप वेळा फेऱ्या मारल्या, पण कुठल्याही गोष्टीला प्रतिसाद मिळत नव्हता. त्यावेळी खामकर साहेब आणि माझ्या लक्षात आलं की बाबा एक जिल्हा ओढून काही होणार नाही. म्हणून आम्ही त्याच्यानंतर ठाणे, पालघर, पुणे, अहमदनगर असे करता करता विदर्भ, मराठवाड्याचा दौरा करून अख्खा महाराष्ट्र एकत्र केला. आम्ही ऍक्च्युली कोल्हापूर आणि साताऱ्यामध्ये पण बरेच वेळा येण्याचा प्रयत्न केला, पण इथे असे संघटन सापडत नव्हते की बाबा जे लोकांना एकत्र करते. जास्त लोक आहेत, 10, 15, 20 लोक एकत्र आले तरी त्यांना आम्ही मोर्चे कसे करायचे त्याचे आमच्याकडे हे होतं. त्या पद्धतीने आम्ही करू शकतो, पण त्याचं कोणी सापडत नव्हतं. पण आता त्या रवी माने साहेबांनी आमचं काम खूप सोपं केलेलं आहे की 700 लोक तरी कमीत कमी आज एकत्र केलेली आहेत आणि त्यांना मार्गदर्शन करण्याचा बहुमूल्य आम्हाला दिलेला आहे. त्याबद्दल संयोजकांचा आम्ही आभार मानतो. आता संघटनेने काय काय केलं या गोष्टीवर संघटनेचं स्ट्रक्चर असं आहे. महाराष्ट्र पोल्ट्री योद्धाचं अध्यक्ष आणि सेक्रेटरी अशी 3 पदं वरती आहे. नंतर संघटक, सहसंघटक, प्रवक्ते आणि जनसंपर्क अधिकारी असे 4 पद आहेत. त्यानंतर आपले महाराष्ट्रातील 6 रिजन आहेत. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण आणि मुंबई असे 6 रिजनला 6 आपण उपाध्यक्ष दिलेले आहेत आणि प्रत्येक 3 जिल्हे मिळून कार्याध्यक्ष आहेत. फक्त कोल्हापूर, सातारा आणि पुण्याचे कार्याध्यक्ष शरद सोनावणे साहेब आहेत आणि इकडचे तुमच्या रिजनचे उपाध्यक्ष नंदकुमार चौधरी साहेब आहेत. थोड्याच वेळात तुम्हाला ते मार्गदर्शन करतील. असे 6 प्रत्येक 3 जिल्ह्यात एक कार्याध्यक्ष, असे 12 कार्याध्यक्ष आहेत आणि प्रत्येक जिल्ह्याला आपण एक जिल्हाध्यक्ष दिलेले आहे. असे 36 जिल्हाध्यक्ष आणि महाराष्ट्रात 356 तालुके आहेत. त्या तालुक्यांना 53 तालुका संचालक डायरेक्ट आपण महाराष्ट्राच्या बॉडीवर घेतलेले आहेत. असे 470 लोक आपण ही कोर कमिटी बनवलेली आहे. म्हणजे आपण एखादा मेसेज टाकला ग्रुपवरती तर तो मेसेज डायरेक्ट महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावामध्ये पोहोचला पाहिजे. कारण प्रत्येक तालुका संचालकाच्या
हाताखाली आपण परत विभाग प्रमुख नेमलेले आहेत. त्यांना महाराष्ट्राच्या बॉडीवर घेतलेले नसते. या सगळ्या अडचणींवरती आम्ही अभ्यास करून एक अडचणींना सोडवायचं कसं किंवा त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन काय करायचं याचं आम्ही केलेलं आहे. आणि ते प्रत्येक वेळी आता आपल्याला आपल्या कार्याध्यक्षांनी आपण गायकवाडांनी सांगितलं की तू बोलतो म्हणजे अनादी दुखला. आपल्याला आज फोन द्यायची गरज नाही. आपल्याकडे मीडिया प्रसार माध्यमाचे माध्यम जे आलेले आहेत एवढं मोठं हत्यार आहे की जर आपण व्यवस्थितरित्या त्यांना वापरलं, सोशल मीडिया असू दे, इलेक्ट्रॉनिक मीडिया असू दे किंवा प्रिंट मीडिया असू दे, त्यांना व्यवस्थितरित्या वापरलं तर आपण आपलं काम अगदी व्यवस्थितरित्या कुठल्याही प्रकारचा त्रास न करू देता करू शकतो. त्याच्यात पण गेल्या 3 वर्षात शासन दरबारी असेल, प्रशासनाकडे असेल किंवा कंपनीच्या बाबतीत असेल, कोर्ट कचेरीपर्यंत जाऊन आम्ही सगळे क्रिया पास करून आणले. त्याची अंमलबजावणी पण बऱ्यापैकी केलेली आहे. पण सातारा जिल्ह्यामध्ये अजून 60 पैसे भराई घेत आहे. ही गोष्ट ऐकल्यानंतर आम्हालाच खर्च वाटली की आम्ही अमरावतीमध्ये 1 रुपया द्यायला नव्हता, नागपूरमध्ये 1 रुपया द्यायला लागला, गडचिरोलीमध्ये आम्ही 1 रुपया द्यायला नव्हता आणि आपल्या जवळ असणाऱ्या रायगड साताऱ्याला आपण देऊ शकलो नाही. या गोष्टीची आम्हाला खरोखर खंत वाटली. आता तर मी कंपल्सारीपणे म्हणत होतो की बाबा साताऱ्यामध्ये अजून 60 पैसे घेतात ही गोष्ट आपल्याला कशी माहिती पडली. तर या गोष्टी ज्यावेळी आपण एकत्र येऊ, कारण आतापर्यंत कसं सगळे असंघटित होते. महाराष्ट्राला 24% कॅश फ्लो देणारा बिझनेस करणारे सगळे आपले शेतकरी आहेत. त्या शेतकऱ्यांनुसार असंघटित कसे राहते याचा शासन, प्रशासन आणि कंपन्या, कारण कंपन्यांनी शासन प्रशासन हातात घेऊन त्यामुळे त्यांनी त्यांना कसं वेगळं ठेवता येईल याची काळजी घेतली होती. बरेच ठिकाणी तालुका लेवलवरती संघटना झाल्या, जिल्हा लेवलवरती संघटना झाल्या, पण टिकल्या नाही, टिकून दिल्या नाही. हिंमतच राहिलेली नाही. एवढे फार्मर आपल्या पाठीशी आहे. आज महाराष्ट्र पोल्ट्री असताना वेगवेगळ्या माध्यमातून 9 लाख सभासद आहेत. आज आपला सातारा कोल्हापूर जिल्हा मिळाला त्याच्यात वाढ होती. त्यासाठी आपण बऱ्याच ठिकाणी बरेच गोष्टी करतो. माने साहेबांनी आल्यानंतर आम्हाला सांगितलं की विशेष करून तुम्ही कसे वाढेल या जास्त त्या विषयावरती बोला. माने साहेबांना मी सांगू इच्छितो की या गोष्टीला आपण कायदेशीररित्या मान्यता दिलेली आहे. कारण आपली संघटना ही फक्त महाराष्ट्रापुरता न राहून महाराष्ट्रातील 20 देशातील 20 राज्यात कार्यरत आहे आणि 20 राज्यात कुठल्या कुठल्या पटकन वाचून दाखवतो कारण वेळ भरपूर झालेला आहे. लोक बरीच कंटाळलेली आहेत. आपल्याला म्हणजे सोयीची अशी भेटणार आहे किंवा त्याच्यासाठी आपण केंद्र शासनाने काय थोडी समजून घेतलेलं बाबा आपल्याला ते कशावरती घ्यायचे आहे याचा अभ्यास केलेला नाही. आता बऱ्यापैकी त्यातल्या काही गोष्टी सांगितल्या, पण मी आधीच स्पष्ट करू इच्छितो. एक तर त्यांनी दिलेली प्रोडक्शन म्हणजे त्यांचे जी असेल, फीड असेल, वॅक्सिन असेल, ऑर्डर असेल, मॉर्बिलिटी असेल किंवा त्यांचे ऍडमिनिस्ट्रेशन कॉस्ट असेल याची लावली अधिक मध्ये मी काम गुगल करून टाकला होता. तुमच्यापैकी साताऱ्याची एकाही व्यक्तीने भरून पाठवलेला नाही. मी साताऱ्याच्या ग्रुपवरती पण तो पाठवला होता. तो याच्यासाठी पाठवला होता की आपला खर्च किती येतो. त्या 45 दिवसात आपण जर 5,000ची बॅच काढली तर आपला स्वतःचा खर्च किती येतो यासाठी आपण तो गुगल फॉर्म भरवला होता. तर ते एक्सप्लेन करेन नंतर कधीतरी किंवा ऑनलाईन आता भरपूर वेळ झालेला आहे, भरपूर वक्ते बोलायला आहे. तर फक्त मी 25% कशावर आहे हे सांगतो. ही गोष्ट त्यांच्या कॉस्टची, त्यांची कॉस्ट 100 रुपये असेल तर आपली कॉस्ट त्याच्यामध्ये समजा 20 रुपये ऍड झाली किंवा 50 रुपये ऍड झाली, 40 रुपये झाली. बाबा आम्हाला एक पक्षी वाढवायला 5,000 पक्षांना एवढी कॉस्ट येते, पक्षी वाढवायला 20 रुपये कॉस्ट येते. तर त्यांची 100 अधिक 20 रुपये या 120 रुपयातील 25%पेक्षा कमी तरी गृहीत चार्जेस आपल्याला देऊ नये. म्हणजे जे 22 रुपयाची मागणी करताय ती अवास्तव नाही किंवा व्यवहाराला धरून नाही असं अजिबात नाही, व्यवहाराला धरूनच आहे. त्यामुळं ती आपल्याला मिळालीच पाहिजे. आणि बॅच फेल 60 दिवस 45 दिवसात बॅच फेल केल्यानंतर आपला खर्च झालेला आहे त्याच्या 25% त्यांनी आपल्याला द्यायलाच पाहिजे असं त्या केंद्र शासनाच्या गाईडलाईन मध्ये. पण ते केव्हा होईल ज्यावेळी आपण जे आपले ऍग्रीमेंट आहे ते रजिस्टर करू त्या
त्यावेळी जर ॲग्रीमेंट शासनाच्या गाईडलाईन प्रमाणे जर रजिस्टर ॲग्रीमेंट केले नाही त्याच्यावरती आपण फक्त सह्या केल्या तर काहीही होणार. म्हणून आपल्याला सगळ्यांना आता याच्या पुढे ॲग्रीमेंट करताना ते केंद्र सरकारच्या गाईडलाईन प्रमाणे ॲग्रीमेंट करायचे आहे आणि ते ॲग्रीमेंट रजिस्टर करायला भरता येत नाही. ते 3.5 लाख भरता येतो. आपण 45 ते 60 दिवस काम करतो आणि आपल्याला मायनस पेमेंट किंवा झिरो पेमेंट काढतात. आम्ही आमच्या त्यात जिल्ह्यातून एकालाही मायनस पेमेंट काढून देत नाही. आता तुम्हाला चौधरी साहेब आज आले नाही त्यांच्या काही पर्सनल कारणामुळे. त्यांनी सांगितलं असतं की एकालाही मायनस पेमेंट काढून रुपये पेमेंट काढायचं तुम्ही तिकडे बरं आम्हाला मांडण्यासाठी एक व्यासपीठ पाहिजे. त्यावेळी त्यांनी राज्यस्तरीय समन्वय समितीची स्थापना केली आणि त्याचे अध्यक्ष कमिशनर पशुसंवर्धनचे कमिशनर यांना बनवले. त्याच्यामध्ये 5 ब्रॉयलरवाले, 5 लेअरवाले, 5 अंडेवाले, ट्रेडर, सरकारी अधिकारी आहेत वेगवेगळ्या असं सगळी कमिटी बनवली आणि आपले प्रश्न डायरेक्ट प्रशासन आणि सरकार दरबारी मांडण्यासाठी आपल्याला व्यासपीठ उपलब्ध झालं आणि त्या व्यासपीठात योग्य वापर करून आम्ही आपल्या पोल्ट्री व्यवसायामध्ये गेल्या 20 वर्षात झालेल्या पोल्ट्री व्यवसायाला एकही प्रकारचा कायदेशीर बेस तयार केला. 3 ते 3.5 वर्षात आम्ही पास करून घेतले. आता बरेच जणांचं असं आहे सातारा जिल्ह्याची अंमलबजावणी झाली नाही म्हणून त्या 12 GRP फक्त केंद्राची गाईडलाईन पंचायत टॅक्स आणि इलेक्ट्रिक बिल ह्या इलेक्ट्रिक बिल आणि ग्रामपंचायत टॅक्स आम्ही याच्यासाठी थांबलो होतो की आम्ही मधल्या काही कालावधीमध्ये काम स्लो केलं होतं. त्याच्या पाठीमागे आमचा गणित गावा काय होतं आम्हाला माहिती आहे. कारण आम्हाला पशुसंवर्धन खात्याला पूर्णपणे कृषी सक्षम दर्जा द्यायचा होता आणि त्यासाठी आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना माहिती पुरवली. प्रवीणकुमार देसाई साहेब कमिशनर असताना त्यांनी खूप आपल्याला त्याच्यासाठी मदत केली आणि त्या सगळ्या गोष्टी करत थोडासा त्याला विरोध होतो म्हणून अत्यंत गुप्त पद्धतीने त्या गोष्टी करून आपल्या पशुसंवर्धन खात्याकडून किंवा पशुसंवर्धन मंत्र्यांकडून आपण कृषी सक्षम दर्जा सगळ्यांना करून दिलेला आहे आणि त्याचा बेनिफिट आपल्याला काय काय होईल हे आपल्या भाषणात स्पष्ट करतील जातं. आणखी महत्वाची झाली आहे महत्वाची मोठ्या अधिकारी असतील महोदय असतील वेगवेगळे अधिकारी असतील त्यांच्या डोक्यात घातलं होतं की पोल्ट्री धारक काही लावत नाही आम्ही सगळे ते लावू आणि त्यांना गृहीत चार्जेस खाद्याला पैसे आम्ही देतो मेडिसिनला पैसे आम्ही देतो त्यांना काय लागलं तर दूध दुधासाठी आम्ही पैसे देतो आणि शेतकरी फक्त मेहनत करतो त्याचे आम्ही त्यांना गृहीत चार्जेस ही गोष्ट आम्ही त्यांना स्पष्टपणे नाकारली. बोललो आमचा शेतकरी स्वतःचे बायकोचे दागिने आईचे दागिने घाण ठेवून कर्ज काढून पोल्ट्री शेड बांधतो. ही 75% इन्व्हेस्टमेंट आमच्या शेतकऱ्याची असते आणि त्याच्यावरती फक्त 25% वर्किंग कॅपिटल ज्याला भांडवल म्हणतात ते लावून आमच्या सगळ्या याच्यावरचा बलिदान हे लोक खात आहे आणि आमच्या सगळ्या शेतकऱ्यांना गुलाम करून ठेवलेले आणि त्यासाठी जरी काढली तयार ही जनहिताची त्यांच्याकडे दिली वाचून दाखवणारच आहे. तुम्हाला चळवळ संघटना आणि रणनीती या मुद्द्यावर साधारण सांगणार. छत्रपती शिवाजी महाराज शेतकऱ्यांचे पंचप्रधान राजे शेट्टीजी इथं जमलेले सगळे शेतकरी जरी तो पोल्ट्री करत असला पोल्ट्री व्यावसायिक असला तरी सगळे शेतकरी सामान्य व्यासपीठ कसं आहे त्यापूर्वी संवर्धन आहे तुमच्या पोल्ट्री आठवणी पशुसंवर्धन पोल्ट्री आहे स्वाभिमानी पदाधिकारी तुमचं मी शब्द तुम्हाला स्वागत करतो. संघटना चालवणं संघटना होणं फार आहे ती जोरदार चांगली व्यवस्था आहे. त्यांना बघायला संघटना करताना माझं माहित आहे 2002 चळवळीमध्ये मी
विषय करतो थोडं आदवल आहे तुम्हाला आदवल आहे का आदवल आहे जरी वेळ गेला तरी जाऊ द्या आम्ही सुद्धा आमचा भार सोडून आलोय तिथं जेवायला घातले नाही तर तुमचा वेळ नाही ही मंडळी जर एवढं लांबून आलेले आहे तर तुम्हाला शांतपणे ऐकावं लागेल ही व्यवस्था उभी राहिली पण तुमच्या मुरगाड मारतो जरी तुम्हाला विषयांतर वाटलं तरी तुम्हाला माझ्या अनुभवाचा फायदा गेले 20 चळवळीमध्ये नव्हे 15 वर्ष एक प्रकार होतो 5 वर्ष मंत्रालयामध्ये एका मंत्र्याचा पी होतो आज राजू शेट्टींचा म्हणून गेले 20 वर्ष काम करतो केवळ शेतकरी गटीत नाही म्हणून आपल्या वाट्याला एक भोग आहे एका हत्तीसाठी बघितलं ना हा विषय त्या माधुरीना हत्तीसाठी राजू शेट्टी जर 5-4 लाखाचा मोर्चा काढत असेल तर तुम्ही तर मागचे आहात फक्त तुम्हाला खावं लागेल मोर्चाला सुरुवात केली तेव्हा 4 वाजता मोर्चा निघाला होता मोर्चा कुणाच्या विरोधात होता सरकारच्या विरोधात आपल्या विरोधात होता वनताराला तो हत्ती गेलो मोर्चामध्ये जेवढे पोलीस नव्हते ना तेवढे जिओच्या भावात पोलीस होते संघटना पंप पेटी पंप फोडे ही भीती होती वरच्याला पोलीस आणि संरक्षणाला पोलीस जास्त होते ही भीती सरकारला होती ही भीती प्रशासनाला होती भावानो संघटना तर पाहिजे चालवण्यासाठी तुमच्यावर कायदेशीर सल्लागार पाहिजे बरोबर संघटना यापूर्वी केलेले अनेक उपकार्य आणि पोल्ट्री योजना बरोबर सगळ्यांनी जर आवाज दिला तर यामध्ये राजू शेट्टींना लक्ष घालायचं कारण उत्पादन परवडत नाही आणि उत्पादन नाही म्हणून सगळं पोल्ट्री व्यवसाय परंतु प्रत्येकासाठी तुम्हाला कार्यकर्ता व्हावं लागेल आज माने साहेब हाताला खांदा लावून काम करावं माने साहेब संघटना चालवत असताना तुमचा आत्ताचा बँक बॅलन्स काय ते आधी सांगा आणि 2 वर्ष मला किती घट घडेल ते सांगा कारण संघटना चालताना लष्कराच्या भाकऱ्या बांधण्याचा धंदा आहे त्यामुळे ही लोक चळवळ जर करायची असेल तर तुम्हाला यांच्या पाठीशी राहावं लागेल हॉल उपलब्ध करून दिलाय धन्यवाद तुमचे खिशा पैसे घालून चळवळ जास्त काळ चालवता येणार नाही तुम्हाला ही लोकसभा पुढे न्यावं लागेल आदोरीच्या हत्तीना संदर्भात 5 लाखांचा मोर्चा कोल्हापूरमध्ये निघाला सगळे राजकीय पक्ष श्रेय पुढे आले नंतर ज्या वेळेला अदानीच्या विरोधामध्ये श्रेय आली कोर्टामध्ये तेव्हा एकट्या राजू शेट्टी उपस्थित 2 दिवसापूर्वी हाय पॉवर कमिटीकडून जी आर आणला सरकार ही व्यवस्था आहे काम करण्यासाठी बसलेलीच नाही बरं ते काम करणार नाही याच्यासाठी काम करणार मी मंत्रालयामध्ये सदाभाऊ खोतांचा माणूस सरकार व्यवस्था सरकारने ठरवलं नाही तुमच्यासाठी काम करायचं तर महाराष्ट्र कुठंच पुढे गेला जेवढा प्रयत्न काम न होण्यासाठी करतात तेवढा प्रयत्न त्यांनी काम होण्यासाठी केला असता तर तुमच्या आयुष्यामध्ये क्रांती झाली ही व्यवस्था करण्याची नाही काम करण्याची नाही अडचणच तुमच्यासमोर उभा करणार आणि सगळ्यांनी का सगळ्या गोष्टी सांगतोय तुम्हाला जे अर्थबोध झाला पाहिजे आणि तुमची रणनीती कशी आखायची हे तुम्हाला पाहिजे ते पोल्ट्री पण सुद्धा सांगणार नाही पैसे पाहिजे केंद्राची गायडन्स असून आले पाहिजे तुम्ही संघात नाही ती पोल्ट्री संघटना होत नाही तुम्ही पोल्ट्री वेगवेगळ्या स्तरावर होत नाही तुमची दहशत होत नाही तो तुमच्या शब्दाला वाढ तुमच्या शब्दालाही किंमत नाही तुमचं सुरुवात पद्धतीचा तुम्हाला पक्षी टाकायचे नाही गावात खटाव तालुक्यामध्ये चळवळ उभी केल्यानंतर माझा ऊस न्यायचा नाही 2 वर्षापूर्वी काय त्रास झाला माझ्याबरोबर तुम्हाला कधी त्रास झाला मधला कार्यकर्त्यांनी विसरून ज्याचा आर्थिक बरी आहे माझ्याबरोबर शेवटच्या क्षणाचं काम करू शकतो त्या माणसाला सोबत हा कल म्हटलं त्याच्या प्रश्नासाठी बाहेर निघू शकतो सांगण्यासारखं खूप आहे तुम्हाला सांगतो तुम्हाला कायदेशीर लढे लढावे लागतील प्रशासनाबरोबर भटावून खूप देशला फार महत्व तुम्ही आणि माझ्यावर हल्ला करा आणि नरेंद्र मोदी साहेबांनी मदत करायची माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना बाकी हल्ला करा म्हटलं तर कदाचित प्रशासन ऐकणार नाही लष्कर ऐकणार नाही नरेंद्र मोदीचा सल्ला किंवा नरेंद्र मोदीचा आदेश ऐकलाच आहे त्यामुळे भावानो तुम्हालाही सांगतो कदाचित तुम्ही राजू शेट्टीला भेटला असेल असं मला माहीत नाही राजू शेट्टीचा राजू नावाचा कार्यकर्ता असं कोल्हापूरमध्ये करतो राजू शेट्टी माझ्या वर्षापूर्वी एक कार्यक्रम यायचे आज मी त्यांचा कार्यकर्ता काम करतोय त्या मांडणामध्ये शेतकऱ्यांच्या सामान्य प्रश्न लढण्याची जबाबदारी बघितली म्हणून मी आज पूर्ण वेळ चळवळीला देतोय आणि स्वतःची शेती करतो
सहकार आयुक्ताच्या दारात बसून त्यामध्ये चौकशी लावली आणि थोडा का होईना पण आता कायदेशीर संघर्ष सोडवायची तयारी. अदानी अंबानीच्या विरोधामध्ये वनतारा लक्षात घ्या, वनतारानं हा हत्ती नेला होता म्हटल्यानंतर सांगितलंच नाही. वनतारामध्ये असलेले सगळे फ्रॉड काढले आणि सरकारनं मग घेतली की आपलं फ्रॉड निघण्यात. कदाचित यापूर्वी पशुसंवर्धन मंत्री दुर्लक्षित झाला, पण मी मंत्रालयात असताना महादेव जानकरच्या मंत्र्याचे म्हणायचे पशुसंवर्धन काय काय त्या खात्यात माहीत आहे. भावानो, तुम्ही जोपर्यंत ठीक आहे, तुम्ही सरकारच्या पैसे जोपर्यंत काढताय, ग्रामपंचायत घर असेल किंवा छोट्या मोठ्या मागण्या जोपर्यंत तुम्ही करताय तोपर्यंत सरकार किंवा पण सरकारला या सरकारमधल्या मंत्र्यांच्या काही हितसंबंधांना किंवा मालकाच्या खिशात तुम्ही जीएसटीचा रुपयाला सुरुवात कराल ना, त्यावेळेला सगळ्या जगात तुम्हाला होणार आहे भावानो. म्हणून संकेत राहण्याची गरज आहे. जोपर्यंत तुम्ही उद्योगपतीच्या तुम्ही पोल्ट्री मालकाच्या खिशातले पैसे काढायला सुरुवात करत नाही तोपर्यंत ते तुमच्याकडे डोंबुनी बघणार नाही. कितीच्या रुपयाला तुम्ही जेव्हा आता तुम्ही केंद्राच्या गायडन्स सांगताय तो त्यामुळे हात घातला तो यशस्वी करायचा प्रयत्न कदाचित पोल्ट्री व्यवसायामध्ये सुद्धा फटाफट करायचा प्रयत्न करतील, तुमच्यामध्ये फटाफट प्रयत्न करतील. जे मार्केट व्यवस्था आहे ना तुम्हाला मोडीत काढावी लागेल. त्याच्यासाठी सगळे योद्धे सोबत घ्यावे लागतील. तुम्ही जर हाक दिली तर ही सगळी मंडळं घेऊन आयुष्याच्या कानावर विषय घालू, आपण त्या विषयाला पाठपुरावा करायची हमी घेऊ. मी तुम्हाला एवढंच सांगतो, आम्ही सुद्धा म्हणायचो ते हातीसाठी कशाला त्रास पाहिजे. तुम्ही आज संघटनेचा आहे, मी पोलीस संघटनेचा आहे, माझ्या पिल्लाचा रेट हा असला पाहिजे किंवा मला लिफ्टिंग चार्ज हा मिळाला पाहिजे. ठीक आहे, मगाशी म्हणाला की आकडे काय महाराष्ट्रातला कृषी वाढा पहिला डिग्री 200 तालुक्यामध्ये बसून घेतला, कुठे कागदावर पैसे दिलेला नाही. थोडी दहशत या लोक पाहिजे, त्याच्याकडे तुम्ही संघटित असला पाहिजे. सरसकट आलेखनीचा जी.आर. काढताना मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये गाड्या फोडल्या आणि सकाळी आम्ही गेलो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते, पोलीस प्रमुखांचा फोन आला, गाड्या फोडण्याचा मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात हा आयोजन बरा नव्हे. मी आजच्याच बैठक लावतो, रात्री गाड्या फोडल्या, दुसऱ्या दिवशी बैठक झाली, तिसऱ्या दिवशी जी.आर. निघाला. जी.आर. निघाल्यानंतर शेतकऱ्यांच्या मध्ये तिथं फाटाफूट केली. अर्ध्या अधिक व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना घेतलं. अनिल पवारला आमच्या आल्याचं काय पडलं, आम्ही आलो फुकाट देऊ. कार्यकर्त्यांच्या गाड्या फोडल्या जायच्या. आता काय होते, वॉशिंग पॉईंट झाला मोठे व्यापाऱ्यांना 35 ते 36 यांच्या दारात जाऊन बसलं प्रश्न निघतो. तर शेतकऱ्यांनी कोणाकडे करत म्हणजे काही धोरणं तुम्हाला आखावी लागतात, काही धोरणं तुम्हाला लॉंग आखावी लागतील, काही धोरणं भविष्यात व्यवसायाच्या अनुषंगाने करावी लागतील. असं एकत्रित ठरवून या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील आणि तुम्हाला शांत व्हावं लागेल. कारण तुम्ही असं म्हणला की आज अभिमानी करतोय, आता काय धडपडायची गरज नाही. आणि तुम्ही कोणा राष्ट्राच्या मेळाव्याला जेव्हा बसला आणि रवी माने जेव्हा येऊन सगळे एकत्र बसले, हा प्रश्न सुटणार नाही भावानो. तुमच्या पोटाला चिंता बसणं, तुम्ही शहाणा झालं, तुम्ही वेळ काढला पाहिजे, तुम्ही जागरूक झालं पाहिजे. काय चाललंय या बाजारपेठेमध्ये याचा अभ्यास तुम्ही केला पाहिजे. संघटित होऊन या सगळ्यांच्या पाठीमध्ये जेव्हा लाल कसं सुटायला मदत 2 दिवस व्यवस्था ऊस कारखान्याला पहिल्या सरकारी फायदा घेऊन पहिली 2,000 रुपये उचलून कसं करण्याची त्याला 2,000 रुपये दिले होते. आम्हाला माहिती मिळाली अशी मिळाली की तोडणी कामगारांची देण्यासाठी मालक आणि सगळी कारखान्यावर जमलेले. आम्ही पुण्यात अधिकाऱ्यांना सांगितलं, साखर आयुक्ताच्या जाऊन बसला, त्याला फोन आणि त्याला सांगा तुमचे पैसे जमा केले
साहेब त्यांनी पुढाकार घेऊन या जिल्ह्याची एक संघटना तयार करून येणाऱ्या पोल्ट्रीच्या वेगवेगळ्या अडचणी असतील या अडचणी सगळ्यांना भासत असताना त्यांनी ही संघटना निर्माण करून सर्व शेतकऱ्यांना एकत्रित केले. त्याबद्दल या सावा पोल्ट्री सामाजिक संस्था यांचे सर्व पदाधिकारी आणि अध्यक्ष यांचे खरोखर अभिनंदन आणि आभार मानतो. आज महाराष्ट्रामध्ये काम करत असताना बऱ्याच जणांना वाटतं की पोल्ट्री व्यवसाय चांगला चालला पाहिजे. चांगला चालत असताना चांगले पैसे मिळाले पाहिजे. चांगले पैसे मिळत असताना वेगवेगळ्या ज्या सरकारच्या योजनांच्या आपल्या दारी आल्या पाहिजे. परंतु एक गरीब लोक जे पुढे धावणार तेच करतील. आपण फक्त घरामध्ये बसायचं. पण थोडक्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शेजारच्या घरात व्हावा, आपल्या घरात होऊ. ही सगळी संघटना उभी करत असताना माझे महाराष्ट्र पोल्ट्री योजनांचे सर्व पालकमंत्री यांनी खूप कष्ट केले. म्हणजे आम्ही मला साहेबांनी सांगितलं असतं त्याच्यामध्ये आमच्यावर कशा प्रकारे अन्याय झाला, आम्हाला कशा प्रकारे एका झाल्यापर्यंत आम्ही घाबरतो. कारण आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुरुवात केली. त्यांनी गनिमा काळातील सर्व युद्ध जिंकली. त्या वर्षाने पावन झालेल्या भूमीतून सर्व पूर्ण महाराष्ट्र फिरवलं. महाराष्ट्र फिरत असताना महाराष्ट्राबाहेरील राज्य हे देखील आपलं मार्गदर्शन मागतात की महाराष्ट्रात तुम्ही ज्याप्रमाणे संघटना उभी केली, ज्याप्रमाणे तुम्ही सरकारला तुमच्या आज्ञेने सांगितलं त्याच्यातून तुम्ही निवेदन काढले ते आम्हालाही तुम्ही मार्गदर्शन करा. जेणेकरून आम्हाला आमच्या सरकारला वेगवेगळ्या प्रकारच्या आम्हाला आमच्या मान्य करून द्यावे लागतील. आम्ही महाराष्ट्राचे पहिले मंत्री केदार साहेब होते. 30 पासून आम्ही सगळं काम करतो. परंतु काम करत असताना आज काय आम्हाला कोणी पाहिजे तसा सपोर्ट केला नाही. कारण सपोर्ट करण्यासाठी हा व्यवसाय हा कोणाला कळलंच नव्हतं की हा व्यवसायाबद्दल कोणाला माहिती नव्हती. कारण शेतकरी जो इथं सगळे शेतकरी बसलेले शेतकरी सगळे मोडजोड गाड्यातून आले, कशातून आला एकदम चांगल्या परिस्थिती आले. पण ही परिस्थिती कशामुळे आली काय झाली याची प्रत्यक्ष कोणाला काय माहितीच नाही. यांनी स्वतःच्या जमिनी विकलेल्या असतात. सुशिक्षित बेरोजगार हा कर्ज लोन काढून हा व्यवसाय करत असतो. कारण तुम्हाला फक्त बायबॅक सिस्टम कंपन्यांची सिस्टम ही 2000 पासून अंमलात आली. 2000च्या नंतर बाबासाहेब होते थोडासा 2000च्या नंतर ज्या बायबॅक सिस्टम मध्ये ज्या कंपन्या आल्या त्या कंपन्यांनी आपल्या इथल्या सुशिक्षित बेरोजगाराला एक चांगला पैसा कमवण्याचा साधन म्हणून आम्ही दाखवला. वेगवेगळ्या प्रकारच्या कर्जाकडून शेअर मार्केटसाठी प्रोत्साहित केला आणि त्यावेळी 2005 साला चांगले पैसे मिळायचे मिळून त्याचे बघून सर्व शेतकरी जे आपली मुलं व्यवसायाकडे वळले. परंतु तुम्ही जर हा व्यवसाय पुढे करत असाल 13-14 साली या व्यवसायामध्ये इतकी त्यांनी परिस्थिती बिकट केली की शेतकऱ्याचा जो होणारा खर्च तोही निघत नव्हता. न निघाल्यामुळे त्याला धंदे धरले. त्याच्यावर शिक्षण होत नव्हता. त्या लाईटचा विषय ग्रामपंचायत टॅक्सचा विषय वेगवेगळ्या प्रकारचे कर आणून शेतकऱ्यांबरोबर काढले. आणि म्हणजे तुम्हाला अजून एक सांगतो जे बांधव ओपन फार्मिंग करत होते जे व्यवसाय असतील 15 वर्षापूर्वीचे जे व्यवसाय करत होते जे ओपन फार्मिंग करत होते त्यांना चेक माहिती होतं. त्यांना खाद्य माहिती होतं. स्वतः खाद्य बनवून फिक्स टाकून ते चांगल्या प्रकारे त्याच्यावर या मार्केटवर ते 2 पैसे कमवत होते. परत सगळ्या कंपनी या गोष्टी सगळ्या बघितल्या आणि तुम्हाला आम्ही दाखवून तुम्हाला शेअर आणि त्यांनी पहिल्या काळात चांगले होते. परंतु नंतर तुमचा शोषण चालू कारण तिसरा रेट हा वाढवणं कोणाच्या हातात जात आहे. खाद्याचा रेट वाढवणं आपल्याला त्यांचा आहे. कारण आपण अवलंबून झालो याला आपण जाऊ. कारण आपले 5% जे फार्मर होते ती कोणाला करणार नाही काय करणार नाही. कारण पोल्ट्री संघटना फक्त शेतकऱ्यांनी बनवली आणि शेतकऱ्यांसाठी काम होते. शेतकऱ्यांसाठी काम करत असताना ही कोणाला पाठीशी कारण ही संघटना काही लोक जवळजवळ महाराष्ट्रामध्ये 54 टीम आहे. 54 टीममध्ये प्रत्येक जिल्ह्यात याच्यामध्ये काही जण असतील पण आम्ही सगळे बसून एकत्र करतो. म्हणून तुम्हाला सांगतो की व्यवसाय करत असताना आपल्याला असेल परंतु आता मध्ये काय होतं आपण स्वतःच्या गोष्टी टाकतो. पण तुम्हाला माहित नसतं त्या पिल्लाची किंमत तुम्हाला माहित आहे का?
मिळणार आहे का? मिळणार नाही. ह्या सगळ्या कंपनीने किंवा बाकीच्या सगळ्या व्यवस्थेने तुम्हाला भावून द्यायचा ना असं ठरवलं. आणि या मुलांमधून जे एकेकाने 95% पण फार्मिंग करत होता तो आता फक्त 5 राहिला. त्या कंपनीच्या विरोधात आम्ही एल्गार केलेला आणि संध्याकाळी 4 वाजता आजपासून बक्षिसे कोणी पक्षी कंपनीला आपण मालिक आहे. मला जर सांगतो या अन्य कंपनीला शेतकऱ्यांच्या पाठिंबा दिला. आलेले पक्षी आलेल्या खात्री रातोरात ब्लॉक करून त्यांना घेतला नाही पक्षी त्या कंपनीला पक्षी वाटावे लागले. ही गोष्ट म्हणजे चालत राहील. नंतर ते सुपरवायझर त्यांचे हात जोडे चांगला व्यवसायासाठी कंपनी म्हणजे काय करू काय करू मध्ये मध्ये कोणीतरी आता बोलतो आपण आपला स्वतःचा व्यवसाय का चालू शकत नाही. आपण स्वतःचा व्यवसाय चालू करू शकतो. त्यासाठी आम्ही प्रयत्न केले. आम्ही आमच्या रायगड शेती व्यवसाय आपला बंदला व्यवसाय त्याच्यामध्ये आम्हाला चांगली आम्हाला आणि हा प्रॉब्लेम प्रत्येक ठिकाणी शकतो. कारण कंपनी त्यांचा स्वतःचा प्रक्रिया खाते आहे. कारण किल्ल्याची किंमत आपल्या ऍक्च्युली आपल्याला जुन्या मागायची आहे. परंतु तो किल्ला जसा राहील असं शिकवायचा भाव सुद्धा कोरोना काळामध्ये कोरोनाच्या अगोदर तेव्हा कोरोनामध्ये सोयाचा रेट जेव्हा 95-100 रुपये गेला त्या त्याची कॉस्ट 60 रुपये तो सोयाचा रेट आता 40-50 रुपये झाला. परंतु खात्याची कॉस्ट उलगवलेली नाही. त्यांच्या काळात काय जो स्टाफ आहे त्यामुळे किंमत बसत नाही. परंतु 15-20 वर्षापूर्वी आपण 80 पैसे होता आपली दुनिया वाढला कसा लाईट वाढला त्यावेळी किल्ल्याची किंमत बघा. त्या दिवशी तुम्ही लाईटच्या बिलाची किंमत बघा. ग्राहकांचा टॅक्स बघा. आताचा बघा. परंतु आपल्याला एकच